स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय प्रोग्राम्स पाहिले होते आणि त्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क दिले होते. जसे इथं स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. प्रोग्राम नंबर 7 and 8 हे जे दोन प्रोग्राम्स आहेत तुम्हाला होमवर्कसाठी करायला दिले होते. आय होप तुम्ही ते कंप्लीट केले असतील. आज आपण पुढचं लेक्चर पाहतो. याच्यामध्ये टोटल 3 प्रोग्राम्स घेणार आहेत आपण. त्यामध्ये फर्स्ट प्रोग्राम जो आहे 9 नंबरचा प्रोग्राम पहा स्क्रीनवरती येतं. राईट 89C51C प्रोग्राम टू रीड डेटा फ्रॉम पोर्ट 0. शिफ्ट दॅट डेटा राईट बाय 3 bit पोझिशन्स, देन सेंड इट टू पोर्ट 2. ठीक आहे. तर पहा प्रोग्रामचं टायटल पहिले नीट समजून घेऊयात. थोडंसं पेपर वर्क करूयात. पहा पेपरवरती पहा. तुम्ही बघू शकता की पेपरवरती आपण प्लॅनिंग करायची की प्रोग्राम काय करायचं आहे. आय थिंक हे लेक्चर नंबर 14 आहे आपलं. लेक्चर 14. ठीक आहे. तर बघा प्रोग्रामचं मी पहिले इथं जे टायटल आहे ते लिहितो. प्रोग्राम नंबर 9 आहे आपला. राईट 89C51C प्रोग्राम टू रीड डेटा. मी शॉर्टकटमध्ये लिहितो इथं 89C51C प्रोग्राम टू रीड data from port 0 shift that data to write by 3 bit positions, then send it to port 2. then send it to port 2. ओके. मग चला याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर हा एक मायक्रो कंट्रोलर कन्सिडर करा. याचं हे पोर्ट 0 म्हणजे 8 बीट पोर्ट आहे हे. ठीक आहे. तर पोर्ट 0 वरून डेटा रीड करायला सांगितलं आहे. तर म्हणजे आपण पोर्ट 0 वरून आपल्याला 8 बीटचा डेटा मिळेल. ठीक आहे. आपण एक काम करूयात. तो जो डेटा आहे तो एखाद्या व्हेरिएबलमध्ये, एखाद्या इंटिजर टाईपच्या किंवा कॅरेक्टर टाईपच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करूयात. म्हणजेच मेमरी लोकेशनमध्ये. ह्याच्यामध्ये जी रॅम मेमरी आहे ना मायक्रो कंट्रोलरमध्ये, जी रॅम मेमरी आहे तर त्या रॅम मेमरीच्या एखाद्या लोकेशनला तो स्टोअर करायचा. आता ते लोकेशन कसं घ्यायचं तर आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. म्हणजेच त्याला एखादं नाव द्यायचं. फॉर एक्झाम्पल मी त्याला नाव देतो असं DATA डेटा 1 असं मी त्याला नाव देतो. ठीक. तर पोर्ट 0 वरून जो डेटा येणार आहे तो डेटा 1 या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करायचा. म्हणजे रीड करून घ्यायचा. याच्यामध्ये इथं सेव्ह करायचं थोड्या वेळासाठी. त्यानंतर हा डेटा काय करायला सांगितलं 3 बिट पोझिशननं रोटेट करायला सांगितलं. म्हणजे डेटा 1 या व्हेरिएबलमध्ये जो डेटा आहे तो शिफ्ट करायचा आहे 3 बिट पोझिशननं. तर त्यासाठी ही कमांड आहे डेटा 1 शिफ्ट बाय 3 बिट पोझिशन्स. हे जे ग्रेटर दॅनचे जे सिम्बॉल्स आहेत 2 कीबोर्डवरचे ते इथं आपण ॲज अ लॉजिकल ऑपरेटर म्हणून वापरतोय. हे लॉजिकल ऑपरेटर म्हणून वापरतो आपण. ठीक आहे. तर हे काय इंडिकेट करतात तर डेटा या ज्या लोकेशनमध्ये डेटा आहे डेटा 1 या नावाच्या व्हेरिएबलमध्ये म्हणा किंवा मेमरी लोकेशनमध्ये जो डेटा आहे तो डेटा शिफ्ट करायचा आहे. कुठं तर राईट साईडला. ठीक आहे. आपण राईट इंडिकेट केलेलं आहे. हे ॲज अ ॲरो आपण यूज केलं आहे हे ग्रेटर दॅनचे सिम्बॉल्स इथं. ठीक आहे. हे 2 सिम्बॉल मिळून आपला एक लॉजिकल ऑपरेटर तयार होतो. ठीक आहे. आणि हा लॉजिकल ऑपरेटर आपण शिफ्ट म्हणजे राईट शिफ्टसाठी यूज करतो. किती बीट पोझिशनना तो शिफ्ट करायचा तर ते नंबर ऑफ बीट पोझिशन्स त्याच्या पुढे मेन्शन करायच्या. ठीक आहे. अशा पद्धतीनं. तर काय होईल डेटा 1 या मेमरी लोकेशनमधला डेटा 3 बिट पोझिशनला शिफ्ट होईल. म्हणजेच काय होईल कन्सिडर करा की पोर्ट 0 वरून आलेला जो डेटा आहे तो आपण कशात ठेवला आहे डेटा 1 या व्हेरिएबलमध्ये. आणि हे 8 बीटचं मेमरी लोकेशन आहे. ठीक आहे. मी तर हे 8 बीट्स इंडिकेट करतो. हे 8 बीटचं मेमरी लोकेशन ज्याचं हे LSB बीट म्हणजे बीट पोझिशन 0 1 2 3 4 5 6 7 हे बीट पोझिशन्स दाखवले. हे LSB बीट पोझिशन नंबर 0 LSB बीट पोझिशन. ही 7 नंबर म्हणजे MSB बीट पोझिशन.
कन्सिडर करा इथून जो आलेला जो डेटा आहे तो असा आहे 1001 1001 म्हणजे 99H असा हा डेटा आहे. आता हा डेटा शिफ्ट होणार राईट साईडला शिफ्ट होणार. ठीक आहे. किती बीट पोझिशननं 3 बीट पोझिशन म्हणजेच पहिले हा 1 निघून जाणार राईट साईडला, त्यानंतर 0 जाणार, त्यानंतर 0 जाणार. म्हणजेच काय होत असतं हा 1 जातो त्या ठिकाणी हा 0 येतो, त्याच्या ठिकाणी हा 0, या 0च्या ठिकाणी हा 1, हे असं शिफ्ट होतं. ठीक. म्हणजे हा डेटा म्हणजे हे जे बीट आहे हे बीट व्हॅनिश होतं म्हणजे बाहेर गेलं समजायचं आपण ते. त्या ठिकाणी हे येणार, याच्या ठिकाणी हे येणार, याच्या ठिकाणी हे येणार, याच्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं 1 बीट पोझिशननं डेटा शिफ्ट होतो. मग इकडं काय येतं नक्की, इथं काय येतं. आता हा जर 1 इथं गेला तर इथं काय येतं तर त्या ठिकाणी 0 येतो. त्या ठिकाणी काय इन्सर्ट होतो, 0 इन्सर्ट होतो. मग आता थोडंसं विचार करून सांगा 3 बीट पोझिशननं शिफ्ट केलं म्हणजे हे 3 बीट पोझिशन्स जे आहेत, हे जे 3 बीट आहेत ते बाहेर निघून गेले राईट साईडला. ते कुठं निघून गेले, राईट साईडला. तर हे निघून गेले म्हटल्यानंतर हा 1 इथं आलेला असेल, बरोबर आहे. हा 1 इथं आला असेल, हा 1 इथं आला असेल. ठीक आहे. हा 0 इथं आला असेल, हा 0 इथं आला असेल, हा 1 इथं आला असेल आणि इकडं काय झाले असतील 3 झिरोज इथं इन्सर्ट झाले असतील. म्हणजे फायनली डेटा आपल्याला हा मिळेल. ठीक आहे. फायनली डेटा आपला हा असणार आहे 3 बीट पोझिशननं शिफ्ट केल्यानंतर. ठीक. तर पहा थोडंसं विचार करा, थोडंसं इमॅजिन करा तर तुम्हाला हे लक्षात येईल. ठीक आहे. जस्ट हा निघून गेला त्या ठिकाणी हा आला, हे एक असे सरकले. हे समजा स्टुडंट्स आहेत, हा निघून गेला त्याच्या ठिकाणी हा आला, त्याच्या ठिकाणी हा. जसं आपण एखाद्या क्यूमध्ये थांबलेला असतो म्हणजे लाईनमध्ये थांबलेला असतो, पुढचा निघून गेला त्याच्या ठिकाणी आपण जातो, आपल्या ठिकाणी दुसरा येतो, असं सरकत जातं. तर तसं 3 जण निघून गेल्यानंतर काय पोझिशन्स असतील ह्यांच्या, त्या पोझिशन्स आपण इथं लिहिलेल्या आहेत. ठीक. तर हे हेक्साडेसिमलमध्ये जर इंडिकेट केलं तर काय होतं 0001 म्हणजे हे झालं 1, हे 0011 म्हणजे झालं 3. म्हणजेच फायनली काय भेटणार आहे आपल्याला 13H असं भेटणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं पेपर वर्क. आता याच्यामध्ये अजून थोडंसं हे बघायचं की काय करावं लागणार आहे. पोर्ट 0वरून डेटा रीड करायचं आहे म्हणजे पोर्ट 0 काय करायचं आपल्याला ॲज अ इनपुट करायचं म्हणजे त्याच्यावरती FF हे सेंड करायचं सुरुवातीला. त्यानंतर आलेला डेटा एखाद्या व्हेरिएबलमध्ये ठेवायचा म्हणजे ते कॅरेक्टर टाईपचं किंवा इंटिजर टाईपचं आपण व्हेरिएबल घेऊ शकतो. कॅरेक्टर घ्या किंवा इंटिजर टाईपचं घ्या. 8 बीट मेमरी लोकेशन त्याच्यामुळे रिझर्व होतं आणि त्या लोकेशनला नाव काय देणार आहेत आपण, डेटा 1. ठीक आहे. आणि त्यानंतर डेटा हा कुठं शिफ्ट करायचा आहे आणि कुठं सेंड करायचा तर तो पोर्ट 2 वरती सेंड करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला आउटपुट पोर्ट करायचं आहे. आउटपुट पोर्ट करण्यासाठी स्पेशल काय करायची गरज नाही, जस्ट डेटा त्याच्यावरती सेंड करायचा. ठीक आहे. तर चला आता आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊयात. पहा कम्प्युटर स्क्रीनवरती किल मायक्रोविजन 5 याच्यामध्ये आपण प्रोग्राम करूयात. तर पहा यामध्ये मी ऑलरेडी प्रोग्राम टायटल लिहून ठेवलेला आहे. प्रोग्राम नंबर 9, राईट 89C51 C प्रोग्राम टू रीड डेटा फ्रॉम पोर्ट 0, शिफ्ट दॅट डेटा टू राईट बाय 3 बीट पोझिशन्स, देन सेंड इट टू पोर्ट 2. ठीक. ॲज युजल प्रोग्राम C लँग्वेजचा यूज करून करतो आपण म्हणून इथं #include reg51.h म्हणजे हिडर फाईल इन्क्लूड करून घेतली मायक्रो कंट्रोलर 51 साठी. त्यानंतर वाईड माय डिले अनसाइंड इंटिजर म्हणजे डिले प्रोग्राम इथं आपण डिक्लेअर केला. तो या ॲक्च्युली इथं आपल्याला लागणार नाही आहे पण मी हा ठेवला आहे कायमचाच या ठिकाणी. तुम्ही काय हा लिहायची गरज नाही या प्रोग्रामसाठी. ठीक. त्यानंतर वाईड मेन इन ब्रॅकेटच्या मध्ये इथं तुम्ही वाईड असं लिहू शकता, लिहा किंवा न लिहा चालतं कारण हे ॲज अ इनपुट आहे या फंक्शनसाठी. म्हणजे हे जे मेन फंक्शन आहे या मेन फंक्शनसाठी ते इनपुट आहे पण इनपुट आपण इथं काय देणार नाहीत. या ज्या काही गोष्टी मी आत्ता बोलतोय याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत त्यामुळे याच्या अगोदरचे लेक्चर्स तुम्ही सगळे पहा तर तुम्हाला हे क्लिअर समजेल. ह्या सगळ्या गोष्टी मी याच्या अगोदर डीपमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत की हे इथं मेन फंक्शन काय असतं वगैरे हे सगळं. त्यानंतर reg51.h का आपण इन्क्लूड करून घेतो हे सगळ्या गोष्टी मी याच्या अगोदर एक्सप्लेन केलेल्या आहेत. तसंच डिले प्रोग्राम काय हे पण एक्सप्लेन केलं. तर जे फर्स्ट टाइम हे लेक्चर पाहत आहेत त्यांनी प्लीज याच्या अगोदरचे लेक्चर्स पहा तर तुम्हाला हे समजेल, नाहीतर सोडून द्या, पुढचं बघूही नका. ठीक आहे. चला याच्यामध्ये आपण आता
प्रोग्राम टाईप करूयात. मेन प्रोग्राममध्ये आलो तर आपण यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय करायचं आपल्याला, तर एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. यावेळेस आपण कॅरेक्टर टाईपचं व्हेरिएबल घेऊयात, अनसाइंड कॅरेक्टर CHAR. ठीक आहे, आणि त्याला नाव द्यायचं आपल्याला data1. ठीक आहे, ते नाव दिलं आपण. त्यानंतर पोर्ट 0ला ॲज अ इनपुट पोर्ट करायचं आपल्याला, म्हणजेच काय करायचं, पोर्ट 0 इज इक्वल टू 0xFF. ठीक, म्हणजे ते झालं ॲज अ इनपुट पोर्ट. त्यानंतर तिथून डेटा रीड करून घ्यायचा आपल्याला. तो रीड करून कशामध्ये होल्ड करायचा आहे, data1 या व्हेरिएबलमध्ये. तर data1 याच्यामध्ये रीड करून घ्यायचे. काय रीड करून घ्यायचे, पोर्ट 0चा डेटा. ठीक आहे, म्हणजे data1 इज इक्वल टू पोर्ट 0. पोर्ट 0 वरून data1 मध्ये येईल. आता तो जो data1 या व्हेरिएबलमध्ये जो डेटा आहे होल्ड केलेला, तो शिफ्ट करायचा 3 बिट पोझिशनला राईट साईडला. तर मग काय लिहायचं, data1 इज इक्वल टू data1 शिफ्ट, म्हणजे data1 हा जो आहे तो शिफ्ट करायचा राईट साईडला. ठीक आहे, राईट साईडला शिफ्ट करायचं. त्यासाठी हे 2 ग्रेटर दॅनचे सिम्बॉल्स दिले मी. याचं मिनिंग होतं या ठिकाणी लॉजिकल ऑपरेटर म्हणून हे यूज होतं एम्बेडेड सी मध्ये, आणि हे इंडिकेट करतं राईट साईडला शिफ्ट करायचं. किती बिट पोझिशननं, 3 बिट पोझिशननं. ठीक आहे, आणि हे शिफ्ट होऊन data1 याच व्हेरिएबलमध्ये जो शिफ्ट झाल्याच्या नंतर जो रिझल्ट आहे तो data1 मध्येच अवेलेबल आहे. आता तो आपल्याला सेंड करायला सांगितलं पोर्ट 2 वरती. तर हे पोर्ट 2 इज इक्वल टू data1. ठीक आहे, इथं आपला हा प्रोग्राम संपलेला आहे. तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि पहा प्रोग्राम. ठीक आहे, चला हा आता मी ट्रान्सलेट करतो, म्हणजेच काय तर कंपाईल करतो हा मी प्रोग्राम. त्या अगोदर सेव्ह करून घेतला, त्यानंतर आता कंपाईल करतोय. 0 एरर्स 0 वॉर्निंग बघू शकता इथे तुम्ही. 0 एरर्स 0 वॉर्निंग आहे. ठीक, आता बिल्ड करूयात. हा बिल्ड केला प्रोग्राम. इथं 1 वॉर्निंग दाखवत आहे. ते कायसाठी, तर डिले प्रोग्राम आपण मेन प्रोग्राम मध्ये कुठंच कॉल केलेलं नाहीये. ते दाखवते की डिले प्रोग्राम जो आहे तो इथं विनाकारण आहे. तो ठेवलाय आपण, विनाकारणच ठेवलाय, पुढे लागू शकतो म्हणून ठेवलाय. मी आता कंटाळलोय डिले प्रोग्राम परत परत टाईप करून, म्हणून मी तो आता करणार नाहीये याच्या पुढे. तर पहा पुढे आता डिबग करूयात आपण. तर स्टार्ट डिबग सेशन. इथे पोर्ट 1 ओपन आहे, ते क्लोज करतो मी. आपण कुठलं पोर्ट वापरलंय, पोर्ट 0 आणि पोर्ट 2. तर पेरिफेरल्स मध्ये जाऊन मी सुरुवातीला पोर्ट 0 घेतोय, त्यानंतर पोर्ट 2 घेतो, पोर्ट 2. ठीक, पोर्ट 0 इथं ठेवूयात आपण, पोर्ट 2 याच्या खाली ठेवूयात. ठीक, आता पोर्ट 0 वरती, ठीक आहे, मी इथं पोर्ट 0 वरती डेटा देऊन ठेवतो 99. ठीक आहे, पोर्ट 0 वरती मी 99 हा डेटा दिलेला आहे. ठीक, त्यानंतर आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूयात. रन केल्यानंतर रिझल्ट काय आला पाहिजे. हे जे पोर्ट 2 आहे, हे पोर्ट 2चं जे बफर आहे ना, इथे वरचं हे जे बफर आहे, ठीक, या बफरमध्ये डेटा काय यायला पाहिजे आपला, तर यायला पाहिजे तो 13H असा डेटा यायला पाहिजे. ठीक, म्हणजेच काय 0001 0011 असा डेटा यायला पाहिजे. तर बघूयात, डिबग मध्ये जातो मी आणि हा प्रोग्राम रन करतो. पहा इथे ही रन कमांड आहे, म्हणजे F5 प्रेस करून तुम्ही डायरेक्ट रन करू शकताय, पण तुम्हाला ते नीट दिसावून मी हे करतो. इथं हा रन केला. पहा पोर्ट 2 चा रिझल्ट काय आलाय, पहा पोर्ट 2 वरती 13H हा रिझल्ट आहे. ठीक आहे, 0001 0011. ठीक, तर पहा हा प्रोग्राम आपला कंप्लीट झालेला आहे. व्हेरीफाय पण केला आपण हा प्रोग्राम, बरोबर आहे हा प्रोग्राम. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या प्रोग्रामकडे जाऊयात. पुढचा प्रोग्राम पाहण्याच्या अगोदर तुमच्यासाठी होमवर्कसाठी एक प्रोग्राम आहे. राईट 10 नंबरचा प्रोग्राम पहा. राईट 89C51C प्रोग्राम टू रीड डेटा फ्रॉम पोर्ट 1. शिफ्ट डेटा
सर इथं एक मिनिट, शिफ्ट डेटा टू लेफ्ट, शिफ्ट डेटा टू लेफ्ट बाय 4 बीट पोझिशन्स देन सेंड इट टू पोर्ट 3. ठीक आहे. तर बा हा प्रोग्राम तुम्हाला होमवर्कसाठी आहे, थोडासाच फरक आहे, तो तेवढा फरक काय आहे ते बघा आणि पेपरवर्क करून त्याच्यानंतर मग प्रोग्राम तुम्ही राईट डाऊन करा. ज्यांच्याकडे कंपायलर असेल हे त्यांनी कंपायलर यूज करून कंपाईल करून बघितला तरी चालेल. बरं पहा पुढचा प्रोग्राम बघूयात. प्रोग्राम नंबर 11, राईट 89C51C प्रोग्राम टू सेंड डेटा बाईट सिरियली विथ LSB फर्स्ट थ्रू P2.0. याच्यामध्ये काय करायचंय तर डेटा सेंड करायचा आहे. ठीक आहे. आणि त्या डेटामध्ये काय करायचं आहे, LSB बीट फर्स्ट म्हणजे सुरुवातीला LSB बीट म्हणजे बीट पोझिशन 0चं जे बीट आहे ते 1 असेल किंवा 0 असेल. ठीक आहे. तर ते बीट पोझिशन 0चं जे बीट आहे ते बीट सेंड करायचं आहे, ट्रान्समिट करायचं आहे. आणि कुठल्या पिन थ्रू ते ट्रान्समिट करायचं आहे, बाहेर पाठवायचं आहे, तर ते पोर्ट टू पिन नंबर 0 थ्रू पाठवायचे. ठीक आहे. तर हे थोडं आता समजून घ्या की हे नक्की कसं करायचं. ठीक आहे. तर पहा पेपरवरती बघूयात आपण. प्रोग्राम नंबर काय हा आता 11. यामध्ये काय करायचंय तर डेटा बाईट सेंड करायचं, डेटा बाईट सेंड करायचं आहे. ठीक आहे. सिरियली डेटा बाईट सिरियली सेंड करायचं आहे विथ LSB फर्स्ट, LSB फर्स्ट, LSB पहिले सेंड करायचं आहे थ्रू P2.0, थ्रू P2.0. प्लॅनिंग करूयात कसा प्रोग्राम करता येईल. हा मायक्रो कंट्रोलर, त्याचं पोर्ट टू पिन नंबर 0 ही आहे समजा, पोर्ट टू पिन नंबर 0 याच्या थ्रू सेंड करायचे. आणि एक डेटा बाईट आहे, मध्ये काय आहे डेटा बाईट आहे जे की आपण ॲक्युमुलेटर रजिस्टरमध्ये घेऊयात. हे ॲक्युमुलेटर रजिस्टर याच्यामध्ये हे बीट पोझिशन 0 हे बीट पोझिशन 7 हे पूर्ण जे 8 बीट आहेत हे सेंड करायचेत. ठीक आहे. आणि ते या पिन थ्रू सेंड करायचेत बाहेर. ठीक आहे. सुरुवातीला इथं जे बीट असेल ते बीट, मग ते बीट 0 असेल किंवा 1 असेल तर ते बीट सेंड करायचं, त्यानंतर इथलं बीट सेंड करायचं, त्यानंतर इथलं इथलं इथलं. ठीक. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, हे बीट सेंड करायचं आणि ॲक्युमुलेटर शिफ्ट करायचा, ॲक्युमुलेटर शिफ्ट करायचा कुठल्या साईडला, राईट साईडला, राईट साईडला तो शिफ्ट करायचा 1 बीट पोझिशन. म्हणजे हे बीट काय होईल या ठिकाणी येईल, हे बीट इथं येईल, त्यानंतर परत बीट सेंड करायचं, परत शिफ्ट करायचं, परत सेंड करायचं, परत शिफ्ट करायचं. ठीक आहे. तर असं आपल्याला 8 टाइम्स करावं लागेल. ठीक आहे. पहिले बीट पोझिशन 0चं जे बीट आहे ते सेंड, त्यानंतर शिफ्ट म्हणजे सेंड, त्यानंतर शिफ्ट, त्यानंतर सेंड, त्यानंतर परत शिफ्ट. ठीक आहे. तर हे असं किती वेळेस करावं लागेल, 1 2 3 4 असं किती वेळेस करावं लागेल, हे 8 टाइम्स करावं लागेल. ठीक. मग हे 8 टाइम्स करायचं आपल्याला, सेम ऑपरेशन आपल्याला 8 टाइम्स करायचं आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक प्रोग्राममध्ये फॉर लूप तयार करावं लागेल. फॉर लूप, या फॉरमध्ये एखादं इंटेजर घ्यायचं, फॉर एक्झाम्पल आय, त्याची व्हॅल्यू सुरुवातीला 1 ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर आय हे जे व्हेरिएबल आहे किंवा इंटिजर टाईपचं व्हेरिएबल आहे ते लेस आहे का, कशापेक्षा, 8 पेक्षा लेस आहे का चेक करायचं. ठीक आहे. त्यानंतर आता पहा इथं थोडासा विचार करा की या ठिकाणी तो चेक करायचा आपल्याला की लेस आहे का किंवा इक्वल आहे का. ठीक आहे. कारण आपण व्हॅल्यू काय घेतली आहे, 1 घेतली आहे, म्हणजे तो लेस आहे की इक्वल आहे हे आपल्याला चेक करावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय लिहावं लागेल, इज इक्वल टू, म्हणजे आय इज इक्वल टू 1 ठेवला, आयची व्हॅल्यू लेस ऑर इक्वल टू 8 आहे का हे चेक करा. त्यानंतर फॉर लूपची बॉडी एक्झिक्यूट करा. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, मग आपण सेंड ऑपरेशन करायचं आणि शिफ्ट ऑपरेशन करायचं. ठीक आहे. परत
आयची व्हॅल्यू 1नी इन्क्रीमेंट करायची. ठीक आहे. तर असा एक आपल्याला फॉर लूप याच्यामध्ये तयार करावं लागणार आहे. ठीक. तर हे झालं आपलं प्रोग्राम प्लॅनिंग. आता आपण कम्प्युटरवरती प्रोग्राम करून बघूयात. तर आम्ही कम्प्युटर स्क्रीनवरती आहे. मी सुरुवातीला याचं जे टायटल आहे ते टायटल कॉपी करून घेतो, प्रोग्राम नंबर 11. ठीक आहे. तर हे कॉपी किल मायक्रोविजन 5 यूज करतो आपण. याच्यामध्ये हे प्रोग्राम टायटल जे आहे ते पेस्ट केलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे एंटर पहा. प्रोग्राम नंबर 11 राइट 89C51 सी प्रोग्राम टू सेंड डेटा बाइट सिरियली विथ LSB फर्स्ट थ्रू P2.0 म्हणजे पोर्ट टू पिन नंबर 0. ठीक आहे. त्यानंतर मेन प्रोग्राममध्ये जो पहिल्याचा डेटा तो क्लिअर करतो. ठीक आहे. आता इथं काय पहा मग, हॅश इन्क्लूड REG51 डॉट एच म्हणजे आपण REG51 म्हणजे मायक्रो कंट्रोलर 51 ची हिडर फाईल इन्क्लूड करून घेतली. त्यानंतर डिले प्रोग्राम डिक्लेअर केला. जर आपल्याला गरज असेल तर आपण यूज करूयात मेन प्रोग्राममध्ये, तो कॉल करूयात. आता मेन प्रोग्राममध्ये घेऊयात आपण. आता मेन प्रोग्राममध्ये काय करायचं नक्की, तर पहा मेन प्रोग्राममध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय काय लागणार आहे या ठिकाणी. तर सगळ्यात सुरुवातीला तर आपल्याला काय करायचं आहे, एक डेटा लागणार आहे. ठीक आहे. आणि तो डेटा इथं आपणच मेन्शन करायचा आहे. ठीक. आणि तो डेटा आपण डायरेक्ट ॲक्युमुलेटर या रजिस्टरमध्ये घेऊयात. तसंच आपल्याला अजून काय लागणार आहे, तर एक व्हेरिएबल लागणार आहे, ज्या व्हेरिएबलचा यूज करून आपण फॉर लूप तयार करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे एक अनसाइंड इंटिजर टाईपचे व्हेरिएबल घेऊयात. त्याला नाव देऊयात आपण आय. हे अनसाइंड इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आय. त्याच्यानंतर ॲक्युमुलेटर रजिस्टर. ठीक आहे. ॲक्युमुलेटर आपण डायरेक्ट यूज करू शकतो. याच्यामध्ये कॅपिटल ACC लिहिलं तर ते ॲक्युमुलेटर रजिस्टर होतं. तर ॲक्युमुलेटर रजिस्टरमध्ये आपण डेटा ठेवूयात आणि तो डेटा ठेवूयात आपण असं ठेवूयात की ज्याच्यामुळं ब्लिंकिंग होईल. ठीक आहे. म्हणजे 10101010 असा ठेवूयात डेटा आपण, म्हणजेच AA. ठीक आहे. म्हणजे काय ठेवावं लागेल आपल्याला, हेक्साडेसिमलमध्ये काय म्हणता येईल त्याला, 0xAA म्हणजे 10101010. ठीक आहे. त्यानंतर ॲक्युमुलेटरमध्ये डेटा घेतला आपण जो की सेंड करायचा सिरियली पोर्ट टू पिन नंबर 0 थ्रू. ठीक आहे. आता पोर्ट टू पिन नंबर 0 यूज करायचे आपल्याला, म्हणजे पोर्ट टू पिन नंबर 0 जी आहे ती आपल्याला ॲज अ बीट म्हणून यूज करायचं. म्हणजे याच्यासाठी आपल्याला कमांड यूज करावं लागेल S बीट. ठीक आहे. आणि ही ग्लोबली डिक्लेअर करावी लागेल. काय करावे लागेल, ग्लोबली डिक्लेअर करायचे. म्हणजेच काय करायचं, तर मेन प्रोग्राम चालू होण्याच्या अगोदरच ती डिक्लेअर करून घ्यायची. ठीक आहे. तर पहा मी इथं डिक्लेअर करून घेतो S बीट. ठीक आहे. S बीट या डिरेक्टिव्हचा यूज करून डिक्लेअर करायची. S बीट P2.0 P2 पॉईंट. ठीक आहे. पॉईंट कसं लिहितो आपण, कॅरेटचा सिम्बॉल यूज करतो आपण पॉईंटसाठी. ठीक आहे. P2.0. ठीक. S बीट P2.0 याला नाव काय द्यायचं आपण, याला नाव देऊयात आपण याला ट्रान्समीटर पिन आहे, म्हणजे याला नाव देऊयात आपण DT असं नाव देऊयात त्याला आपण, DT डेटा ट्रान्समीटर पिन. ठीक आहे. हे डेटा ट्रान्समीटर पिन. ठीक आहे. तर आपण इथं व्हेरिएबल S बीट DT P2.0. ठीक आहे. हे डिक्लेअर करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक काम करावं लागेल, ॲक्युमुलेटरमधलं बीट पोझिशन 0. ठीक आहे. ॲक्युमुलेटरचे काय करायचे, बीट पोझिशन 0चं बीट इथं सेंड करायचं आहे आपल्याला. मग त्याला पण आपण एक ग्लोबली डिक्लेअर करून टाकूयात. तर त्याला S बीट आणि त्याला नाव देऊयात आपण ते जे बीट आहे ॲक्युमुलेटरचं बीट आहे त्याला नाव देऊयात आपण रजिस्टर बीट. तर REG. ठीक आहे. REGB असं त्याला नाव देतो मी. REGB इज इक्वल टू आणि
कशाचं आहे तर ते ॲक्युमुलेटरचं आहे. तर ACC कॅरेट 0, ठीक आहे. म्हणजे ॲक्युमुलेटर पॉईंट 0 म्हणजे त्याचं LSB बीट म्हणजे बीट पोझिशन 0चं जे बीट आहे ते, हे नाव दिले आपण. तर पहा ग्लोबली डिक्लेअर केले आपण पिन आणि रजिस्टर मधलं जे बीट आहे जे सेंड करायचं ते, ठीक. थोडा क्रिटिकल वाटतोय प्रोग्राम, पण नीट लक्ष द्या, समजून घ्या तर समजेल, काय खूप अवघड नाही आहे हे. तर बा अनसाइंड इंटिजर आय हा घेतला आपण फॉर लूप तयार करण्यासाठी. ॲक्युमुलेटर मध्ये डेटा ठेवला AA, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला तर डेटा तो सेंड करायचा आहे. तर सेंड करण्यासाठी आपण फॉर लूप यूज करूयात. तर फॉर ब्रॅकेटमध्ये घेऊयात आपण आय इज इक्वल टू 1 सेमिकोलन. त्यानंतर आयची जी व्हॅल्यू आहे ती लेस आहे का चेक करायचं आहे आपल्याला, लेस दॅन ऑर इक्वल टू 8, कारण 8 बीट सेंड करायचे आपल्याला. त्यानंतर आय प्लस प्लस म्हणजे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करण्यासाठी. त्यानंतर आता या फॉर लूपची बॉडी लिहायची आहे, त्यासाठी मग कर्ली ओपनिंग कर्ली ब्रॅकेट त्याच्यामध्ये लिहूयात आपण. आता इथं काय करायचं सुरुवातीला तर जे फर्स्ट ॲक्युमुलेटरचं बीट पोझिशन 0चं जे बीट आहे ते सेंड करायचं आहे P2.0 वरती, ठीक आहे. तर मग त्यासाठी P2.0 वरती सेंड करायचं, म्हणजेच कशावरती DT या पिनवरती सेंड करायचं. म्हणजे DT इज इक्वल टू, ठीक, रजिस्टरचं बीट सेंड करायचं REGB, ठीक आहे. याच्यामुळे काय होईल REGB इथं जे बीट आहे ते सेंड होईल DT या पिनवरती, म्हणजे ते तिथं कॉपी होईल, ठीक. त्यानंतर ॲक्युमुलेटर आपल्याला शिफ्ट करायचं आहे 1 बीट पोझिशनला. म्हणजे मग इथं काय लिहिता आपल्याला ACC इज इक्वल टू ACC शिफ्ट राईट साईडला शिफ्ट करायचं आहे. त्यासाठी मग हा लॉजिकल ऑपरेटर यूज केला आपण राईट साईडला शिफ्ट करण्यासाठी. किती बीट पोझिशन ना 1 बीट पोझिशन, तर 1 बीट पोझिशन, ठीक. हे पहा इथं तुम्ही ॲक्युमुलेटर इज इक्वल टू ॲक्युमुलेटर शिफ्ट 1 असं लिहायच्याऐवजी हे ॲक्युमुलेटर हे जे आहे हे नाही लिहिलं तरी पण चालतं. जस्ट तुम्ही एवढं पण लिहू शकता ACC शिफ्ट बाय 1 बीट पोझिशन, हे पण लिहू शकता. पण थोडंसं मी सगळ्या स्टुडंटला समजायला सोपं जावं त्याच्यासाठी म्हणून हे असं लिहितं. त्यानंतर पहा शिफ्ट केला, त्यानंतर परत काय व्हायला पाहिजे पुढचं बीट सेंड व्हायला पाहिजे, म्हणजे इथं आपला हा फॉर लूप संपला, ठीक आहे. ओके, हे जे कर्ली ब्रॅकेट आहे हे मी इथं आणतो, जरा समजायला सोपं आहे. हां, ओके. तर हे पहा याच्याने काय मिळणार आहे सेंड होईल डेटा. पण एक लक्षात घ्या की हा प्रोग्राम खूप फास्ट रन होणार आहे. इथं हा आपला प्रोग्राम संपला आहे, ठीक आहे. चला इथं हा तुमचा थेअरीसाठीचा प्रोग्राम संपलेला आहे. पहा मेन प्रोग्राम, स्क्रीन पॉज करा आणि बघा मेन प्रोग्राम, ठीक आहे, समजून घ्या. ॲक्च्युली इथं हा प्रोग्राम आपला संपला आहे. हा जर आपण रन केला तर याच्यामध्ये काय होणार एवढं फास्ट एक्झिक्यूट होणार, कारण डिले कुठंच नाही आहे. काय होणार पहा याच्यामध्ये हा प्रोग्राम रन केला असता तर REGB, ठीक आहे, म्हणजे ॲक्युमुलेटरचं जे बीट आहे 0 पोझिशनचं ते त्या पिनवरती म्हणजे DT या पिनवरती म्हणजे पोर्ट टू पिन नंबर 0 वरती सेंड होईल. ॲक्युमुलेटर शिफ्ट होईल, पुढचं बीट आलेलं जे त्या पोझिशनला ते सेंड होईल. ॲक्युमुलेटर शिफ्ट होईल, सेंड होईल, शिफ्ट होईल, सेंड होईल. हे विदिन मायक्रो सेकंद ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. आपल्याला ऑब्झर्वच करता येणार नाही आउटपुट बरोबर आले का नाही. तर हा प्रोग्राम जर डिबग करायचा असेल म्हणजे जर प्रॅक्टिकली चेक करून बघायचा असेल तर आपल्याला इथं थोडासा डिले द्यावा लागणार आहे. जेव्हा हे बीट इथं कॉपी होतं किंवा हे नंतर शिफ्ट होतं त्याच्यानंतर पुढचं बीट कॉपी होण्यासाठी वेळ लागायला पाहिजे. तर त्यासाठी इथं डिले द्या, इथं द्या किंवा इथं द्या. मी काय करतो शिफ्ट झाल्याच्या नंतर इथं एक डिले कॉल करतो. हे पहा हे तुम्हाला थेअरीसाठी करायची गरज नाही, मी तुम्हाला डिबग करून दाखवायचा प्रोग्राम म्हणून इथं डिले ॲड करतोय मी, ठीक आहे. तर इथं आपले डिले प्रोग्रामचं नाव काय my_delay, ठीक आहे. किती वेळाचा डिले पाहिजे मला हा, तर हा डिले
मी जरा जास्त घेतो, 500 मायक्रोसेकंदचा मला हा डिले पाहिजे. ठीक आहे, ओके. चला हा प्रोग्राम सेव्ह करूयात आणि डिबग करून बघू. हो, इथं काहीतरी प्रॉब्लेम आलाय अनएक्सपेक्टेड. ओके, एरर काय आलाय तो बघूयात. ओके ओके ओके, इथं वाईडच्या इथं एरर आहे. हा पहा, या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट करायचा राहिला आहे मेन प्रोग्रामचा. ठीक आहे, हां चला कर्ली ब्रॅकेट केला आपण. आता म्हणजे मेन प्रोग्राम क्लोज केला, इथं क्लोज करायचा राहिला होता, चुकून त्याचा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मी फॉर लूपसाठी यूज झाला होता माझ्याकडून. ठीक आहे, तर आपण इथं एक काम करूयात, परत याला सेव्ह करून घेऊयात आणि ट्रान्सलेट करू. हे पहा, 0 एरर 0 वॉर्निंग बघू शकता तुम्ही, 0 एरर 0 वॉर्निंग आहे. त्यानंतर बिल्ड करूयात प्रोग्राम, बिल्ड केला. ठीक आहे, 0 एरर 0 वॉर्निंग. आता हा आपल्याला डिबग करायचा आहे. तर डिबग सेशनमध्ये जाऊयात, स्टार्ट डिबग सेशन. ठीक आहे, ओके. आता आपण काय यूज केलं याच्यामध्ये, ॲक्युमुलेटर आहे आणि पोर्ट कुठलं यूज केलेलं आहे आपण याच्यामध्ये, पोर्ट टू पिन नंबर 0. चल, तर पेरिफेरल्समध्ये आलो मी, पेरिफेरल्समध्ये येऊन इथं पोर्ट 2 घेतलं. आता पोर्ट टू पिन नंबर 0 म्हणजे ही पिन चेक करा, ही जी इकडली आहे ना इथं, ही पिन फक्त चेक करायचं. म्हणजे याची जी बफरची जी व्हॅल्यू आहे इथली, ही बफर व्हॅल्यू तुम्हाला चेक करत राहायचं. ही काय व्हायला पाहिजे, 1 0 1 0 1 0 1 0 अशी व्हायला पाहिजे. ठीक आहे, 4 टाइम्स 0 व्हायला पाहिजे, 4 टाइम्स 1 व्हायला पाहिजे. सुरुवातीला तर ती 1च आहे. ठीक आहे, तर पहा आता मी हा रन करतो प्रोग्राम. हा रन केला, खूप फास्ट ती व्हॅल्यू 1 0 1 0 होऊन गेली. ती पटकन लक्षात नाही येणार, कारण आपण जो इथं डिले दिलेला आहे 500 मिलीसेकंदचा किंवा मायक्रोसेकंदचा, तो खूप कमी डिले. ठीक आहे, त्यामुळं ते आपल्याला ब्लिंक होताना दिसत नाही. तर हे अशा टाईपचे प्रोग्राम्स ॲक्च्युअल हार्डवेअरवरती करून बघावे लागतात, तर ते समजण्यासाठी म्हणजे ते व्हेरीफाय होतात प्रॉपर. ठीक आहे, चला तसा हा प्रॅक्टिकल प्रोग्राम नाही आहे. चला मी ते थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. पण चला, हा आपला थेअरीसाठीचा प्रोग्राम होता. हा प्रोग्राम कंप्लीट केला आपण. हा डिबग सेशन मी स्टॉप करतो. ठीक, आता अशाच टाईपचा एक थेअरी प्रोग्राम पाहायचा आहे, जो की इथं कंपायलरमध्ये करण्यासाठी म्हणजे डिबग होणं खूप अवघड असतं. असा प्रोग्राम ॲक्च्युअली हा प्रॅक्टिकली हार्डवेअरवरती करून पाहावा लागतो. हे कॉपी करून मी ठेवतो तुम्हाला देण्यासाठी. ठीक, चला पुढचं प्रोग्राम टायटल घेऊयात आपण. पुढचं प्रोग्राम टायटल आहे, राईट 89C51C प्रोग्राम टू रिसीव डेटा बाईट सिरियली विथ LSB फर्स्ट फ्रॉम पोर्ट टू पिन नंबर 0. ठीक, तर हे पहा, हे कॉपी करून आपल्या कंपायलरमध्ये घेतलं. हे कंपायलरमध्ये घेतलं आपण. ओके, तर पहा इथं प्रोग्राम नंबर 12. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर डेटा रिसीव करायचा आहे सिरियली डेटा रिसीव करायचा आहे. कुठून रिसीव करायचा आहे, पोर्ट टू पिन नंबर 0 पासून रिसीव करायचा आहे. आता याच प्रोग्राममध्ये येऊयात. आपण ऑलरेडी ट्रान्समिटचा जो प्रोग्राम केलेला आहे तो आहे इथं. तर याच्यामध्येच काय काय ठिकाणी चेंजेस होतील पहा. सगळ्यात पहिले तर पोर्ट टू पिन नंबर 0 याला आपण ग्लोबली डिक्लेअर केलं ॲज अ DT पिन म्हणून. ठीक आहे, त्यानंतर परत काय केलं आपण, ॲक्युमुलेटर रजिस्टर जे आहे त्याला आपण त्याचं जे बीट होतं ते बीट आपण REG बीट म्हणून घेतलं. ठीक आहे, आपल्याला ॲक्युमुलेटर रजिस्टरमध्ये पूर्ण डेटा आता रिसीव्ह करायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं, डेटा रिसीव्ह करायचा आहे. तर त्यासाठी सेम तेच फॉर लूप यूज करा. फक्त चेंज काय होईल, तर पहिल्या प्रोग्राममध्ये आपण ॲक्युमुलेटरच्या REGB या बीटपासून डेटा सेंड करायचो DT या पिनवरती. आता उलटं करायचं, DT वरून REGB याच्यामध्ये डेटा घ्यायचा. म्हणजे ही जी कमांड आहे इथली, ही कमांड आपल्याला आता उलटी लिहावी लागेल. इथं अशी लिहावी लागेल. हे कॉपी करून घेतो मी. ठीक आहे,
सेंड करतो आणि इथं इज इक्वल टू टाकतो. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, dt या पिन वरून म्हणजे पोर्ट 2 पिन नंबर 0 पासून आलेले जे बीट आहे ते REGB याच्यामध्ये घ्यायचं. म्हणजे बीट पोझिशन 0 ला घ्यायचं. त्याच्यानंतर ते बीट शिफ्ट करायचं. कुणीकडे शिफ्ट करावं लागेल, ते आता लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे अॅक्युमुलेटर तुम्हाला शिफ्ट करावं लागेल लेफ्ट साईडला. त्यासाठी हे लेस दॅन चे जे दोन सिम्बॉल्स आहेत कीबोर्डचे ते यूज करायचे ॲज अ लॉजिकल ऑपरेटर फॉर शिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर हा प्रोग्राम कंप्लीट झाला. पण हा प्रोग्राम आपण जस्ट याचं एरर्स वगैरे चेक करू शकतो. हा सेव्ह केला मी. त्यानंतर हा कंपाईल केला, 0 एरर्स 0 वॉर्निंग. बिल्ड केला, 0 एरर्स 0 वॉर्निंग. ठीक आहे. तर हा जस्ट एवढंच करून बघू शकतो आपण. हा डिबग नाही करता येणार. ठीक आहे. डिबग करता न येण्याचं कारण काय पहा, पोर्ट 2 पिन नंबर 0 पासून डेटा रिसिव्ह होणार आहे अॅक्युमुलेटरमध्ये ह्या प्रोग्रामच्या टायटलनुसार. ठीक आहे. पण पोर्ट 2 पिन नंबर 0 वरती डेटा देणार कोण, मी इथं कीबोर्ड थ्रू त्याच्यावरती 1010 जर करत असेल, ठीक आहे, तर माझी स्पीड आणि डेटा रीड करायची या कंपायलरची स्पीड ही मॅच नाही होणार. ठीक आहे. मी त्या कंपायलरच्या स्पीडनं म्हणजे मी मायक्रो सेकंदमध्ये तिथं डेटा नाही देऊ शकत. मी काही मशीन नाही आहे, लक्ष द्यायला. तर सिंक्रोनायझेशन नाही होणार माझ्या स्पीडमध्ये आणि त्या कंपायलरच्या स्पीडमध्ये किंवा त्या मायक्रो कंट्रोलरच्या स्पीडमध्ये सिंक्रोनायझेशन नाही होणार. मी 1 दिला तेव्हा तो 1च घेईल लगेच, याची काही गॅरंटी नाही आहे. तो खूप फास्ट आहे, मी स्लो डेटा देऊ शकतो. त्याच्यामुळे हे डिबग करणं शक्य नाही. ठीक. आणि हा प्रॅक्टिकल प्रोग्रामच नाही आहे. आता खरं सांगायचं म्हणलं तर हे थेअरीमध्ये असे प्रोग्राम्स काय विचारतात काय माहीत, हे जे की प्रॅक्टिकली कुठे यूज होणारच नाहीत. जर तुम्हाला डेटा हा सिरियली सेंड करायचा असेल किंवा सिरियली रिसिव्ह करायचा असेल तर सुरुवातीला त्या ट्रान्समीटर आणि रिसिव्हर म्हणजे मायक्रो कंट्रोलर आणि जे अदर डिव्हाइस त्याला तुम्ही कनेक्ट केलेला आहे, जो की डेटा त्याचा देणार आहे किंवा घेणार आहे, जे अदर डिव्हाइस आहे ज्या दोघांमध्ये डेटा कम्युनिकेशन होणार आहे, त्या दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन असणं महत्त्वाचं आहे. ठीक. म्हणजेच त्या दोघांची एकतर क्लॉक स्पीड सेम असली पाहिजे तर हे अशा टाईपचे प्रोग्राम्स त्याच्यावरती चालतील. ठीक आहे. नाहीतरी त्या दोघांमध्ये मग हँडशेकिंग सिग्नल्स पहिले पास व्हायला पाहिजेत, जेणेकरून पुढचं आलेलं जे डेटा पॅकेट आहे ते डेटा पॅकेट रिसिव्ह होईल. प्लस ते येणारं जे डेटा पॅकेट आहे ते काय स्पीड न येणार आहे, म्हणजे काय बॉड रेट न येणार आहे, ते 9600 बॉड रेट न येणार आहे का त्याच्यापेक्षा कमी 4800 बॉड रेट न येणार आहे, काय बॉड रेट न येणार आहे, काय स्पीड न येणार आहे, त्या स्पीडला मायक्रो कंट्रोलरनं मॅच केलं पाहिजे. ठीक आहे. तर असं असेल तर ते प्रॅक्टिकली वर्क होतं. हे जे आत्ताचे 2 प्रोग्राम्स बघितले हे फक्त तुम्हाला थेअरीमध्ये अशा टाईपचे प्रोग्राम्स विचारतात म्हणून मी हे शिकवले. हे ॲक्च्युली प्रॅक्टिकली हे काही कामाचे प्रोग्राम्स नाही आहेत. आता हे का असले विचारतात मला काय माहीत नाही. ठीक आहे. असले विचारायला नको. हे प्रॅक्टिकलपासून विद्यार्थ्यांना बाजूला घेऊन जातात असे प्रोग्राम्स. ठीक आहे. हे काही कामाचे प्रोग्राम्स नाहीत आत्ताचे 2, पण थेअरीला विचारतात, तुम्हाला एक्झाम द्यायचे म्हणून मी हे याच्यामध्ये तुमचे कव्हर केले. ॲक्च्युली सिरियल कम्युनिकेशनसाठी आता तुम्ही म्हणसाल की मग सिरियल कम्युनिकेशनसाठी यूज काय करतात, हे प्रोग्राम्स यूज होत नाहीत तर मग प्रॅक्टिकली काय यूज होतात, तर प्रॅक्टिकली जे प्रोग्राम्स यूज होतात ते प्रोग्राम युजिंग टायमर 0 टायमर 1 आठवलं का, तर याचा यूज करून ते प्रोग्राम होतात ज्याच्यामध्ये आपण बॉड रेट सेट करत असतो 9600 किंवा 4800. ठीक आहे. आणि त्यासाठी स्पेशल 2 पिन दिलेले आहेत, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर सिरियली ट्रान्समिट रिसिव्ह ऑपरेशन करण्यासाठी. त्या पिन आहेत RxD TxD. ठीक आहे. किंवा आपण ह्या पण पिन वापरू शकतो आपण पोर्टच्या, पण त्यासाठी तुम्हाला पहिले बॉड रेट वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे. तर प्रॅक्टिकली यूज होणारे प्रोग्राम्स जे आहेत ते टायमरचा यूज करून सिरियल कम्युनिकेशन केलं जातं. ठीक आहे. तर त्या 2 मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमध्ये सिंक्रोनायझेशन मिळतं आणि मग तो डेटा ॲक्च्युअल ट्रान्समिट होतो किंवा ॲक्च्युअली रिसिव्ह करता येतो. ते प्रोग्राम्स आपण प्रॅक्टिकली करून बघू पण शकतो. ठीक आहे. आणि ते रन होतात पण. तर या ठिकाणी आपलं आजचं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. आणि त्यापुढे तुमचा एक्झामवरती थोडंसं म्हणजे मार्क्स महत्त्वाचे आहेत आजकाल, त्यासाठी
हे दोन प्रोग्राम्स, प्रोग्राम नंबर 13 आणि 14, हे तुम्हाला होमवर्कसाठीच इथं व्हिडिओ पॉज करा आणि बघा की हे दोन प्रोग्राम्स, ठीक आहे, राईट डाऊन करा आणि याचे आन्सर्स तुम्ही लिहा, मला व्हॉट्सअपवरती सेंड करा आणि चेक करून घ्या की तुम्ही लिहिलेले प्रोग्राम बरोबर आहे की नाही. बरं, तर याच्या पुढचे जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स सिरियल कम्युनिकेशन आणि टायमर याच्याशी रिलेटेड प्रोग्राम्स होणार आहेत आपले. म्हणजे आपण प्रोग्रामिंगमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आता पुढचा पॉईंट पाहणार आहेत पुढच्या लेक्चरपासून, ज्याच्यामध्ये की सिरियली डेटा कसा सेंड करायचा आहे किंवा टायमरचा यूज कसा करायचा आहे. तर टायमर काउंटरशी रिलेटेड प्रोग्राम्स आणि सिरियल कम्युनिकेशनशी रिलेटेड प्रोग्राम्स याच्या पुढच्या लेक्चरपासून चालू होतील. ठीक आहे, तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.